तर बिडू लोक पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या फ्री फायर मराठीच्या एकदम खतरनाक अशा धमाका व्हिडिओमध्ये। तर आतापर्यंत आपण मॅप मध्ये 6 बंद मारलेत आणि अजून 25 बंदे जिवंत आहेत। त्यातल्या 2-3 बंद्याची आपल्या पुढे फाईट चालू आहे। मग मी स्कोप काढला आणि त्या बंद्याला जाम दिला आणि त्याला नॉकआउट पाडला। ती भाड्या गाडी घेऊन चाललेला होता। अजून एक त्याचा टीममेट तिथे जिवंत होता। मग मी चिंगरिंग पळत सुटलो आणि त्याला पण इथे हेडशॉट देऊन नॉकआउट पाडला। त्या दोन्ही बंद्याला आपण एकदम खतरनाक अशी हेडशॉट मारले ते। आता त्यांना फिनिश करू आणि त्यांची गाडी घेऊन इथून कल्टी मारू। तसं मी फॅक्टरीवरती येताना एक चक्कर मारून आलो, पण फॅक्टरीवरती मला एक पण बंदा दिसला नाही। म्हणून मी लोकेशनाच्या क्लॉक टावर वरती आलो। इथं मला माझ्या पुढे एक बंदा दिसला, त्याने मला बघितलं आणि ती चिंगरिंग पळत सुटला। मग मी त्याच्या पाठीमागे उधळत सुटलो, पण ती मला वरती काय दिसला नाही। ती बसलेला होता खालच्या साईडला। आता हे आग्र खाली बसलेलं होतं। माझ्या काही त्याला गोळ्या कनेक्ट झाल्या नाही त्या। ती फिरून मलाच मारायला लागला। मी त्याला कसं तर नॉकआउट घेतलं। मग मी त्या बंद्याला तवा का टोला टाके त्याच्या टीममेट कडे त्याला पाठवलं। मग मी त्याच्या पेटी मधनं थोडीशी लूट घेतली आणि वरती आलो। इथं मला त्या गाडीमध्ये 2-2 मध्ये दिसलं। मग त्या बंद्याला मी स्कोप काढ के पालता पाड्या और एक उसका जोडीदार हिथंच कुठे तर लप्या। मग त्या बंद्याला मारणे केले मी इथून पळत सुट्या, पण इथं त्याच्या टीममेटनी त्याला ग्लूवॉल मध्ये गुंड्या त्याला अजून एकदा पालत्या पाड्या। मग मैंने उनके ग्लूवॉल में लॉन्चर सोड के त्यांना अजून एकदा पेटव्या, पण त्यांच्यातला एक बेटव्या इथून माग माग पळत गेलेला होता। मग मैं पळ पळ के इस गाड़ी में बसा और उनको डुसने देने का विचार किया। जैसे मैं इस गाड़ी में बसा मैं गाड़ी को तान ताड़ के पड़व्या। मेरे को मालूम था उधर के साइड को वो लपे है बैठव्या। तो मैं डोर बंद करके गाड़ी से उसको कुचला और दीवार में पड़ा। मेरे को लगा वो पालता पड़ा, पर वो फिर भी पाए पे रहा खड़ा। मेरे दफ्तर में 2 आइस ग्रेनेड थे। मैंने उसके आंख पे फेंकना चालू किया। मैंने 2 आइस ग्रेनेड टाकने के बाद वो बर्फ से जमने लगा और गारटे से बाहर निकला। मग त्याला कचकून एक हेडशॉट टाक के पालता पड़ा। मग मी इथली गाडी घेऊन सनाना फिरी करके दुसऱ्या साइड को चला। इथं 2 स्क्वॉडची भांडणं लागलेली होती। त्यातल्या एका बंद्याच्या अंगावर मी गाडी घालणारच होतो, तेवढ्यात ती तिथून साईडला निघाला। मग गाडीचा कचकून मी एक युटर्न घेतला आणि गाडी मागे वळवली। जसं मी ह्या गाडीतून खाली उतरलो, ती दोन्ही बंद मला मारायला लागली। मग मी इथं ग्लुवॉलचा कव्हर घेत पुन्हा एकदा गाडीत बसायचा विचार केला। इथं एका बंद्याला आपण ह्या गाडीने उडवू आणि दुसऱ्याला आपण गन्नी ठुकू। जसा ती बंदा माझ्या गाडीच्या पुढे आला, मी त्याला डोसळ आणि चांगलंच डॅमेज दिलं। इथं मी जुडपाचं रूप धारण करून त्याच्या टीमला लॉबी मध्ये पाठवलं। इथं एका बंदाने थर्ड पार्टी केली, त्याने आपला इथला मागचा किल ढापला। जसं मी मागे वळून बघितलं, ती बंदा झोन मधून येत होता। मग मी त्याच्या टकुऱ्याचा तबला वाजून त्याला नॉकआउट केला। मी त्यांच्या पेट्या वगैरे लूट केल्या आणि ही गाडी घेऊन झोन मध्ये खसकलो। इथं मी आपली गाडी ह्या बंद्याच्या अंगावर घातली, पण आपली गाडी उलटी पलटी होऊन पलीकडे पडली। ह्या बंद्याला मी पूर्ण करून टाकलं। त्याचा टीममेट पुढच्या साईडने आलाच होता। जसं मला समजलं ती बंदा मला माराय पुन्हा आलाय, मी त्याला फक्त स्कारलचा रेड नंबर देऊन नॉकआउट घेतला। ह्या बंद्याला मी फिनिश करून ही केलं आपल्या अकाउंटला जमा करणारच होतो, तेवढा दुसरा बंदा मला साईडने मारायला लागला। मग मी तो ग्लुवॉलचा कव्हर घेऊन त्याच्या पेटीमधनं थोडी लूट वगैरे केली। माझ्या पाठीमागे एक बंदा उभा राहिलेला दिसला। मग त्याला पण स्कोप काढून रेड नंबर देऊन त्यांच्या टीमला लॉबी मध्ये पाठवलं। अशा प्रकारे तुमच्या भावाचा आतापर्यंत 16 किल झालेत आहेत। आता मॅप मध्ये शेवटचे 3 बंद जिवंत राहिलेत। त्यातला एक बंदा आपल्याला रिवाइव पॉइंट करणं मारतोय आणि दुसरी 2 कुठे आहेत ते आपल्याला माहित नाही। मग मी त्याला स्कारलचा स्कोप काढून जाम दिला, पण आपलं काय त्याला हेडशॉट कनेक्ट झालं नाही। माझ्याकडे 2 लॉन्चरचे अॅमो शिल्लक होत्या, म्हणून मी त्याच्या अंगावर 2 लॉन्चर मारलं, पण लॉन्चरने त्याला काहीच फरक पडला नाही। मग त्याला स्कोप काढून फिनिश घेतला। आता शेवटीची 2 बंद ह्या फॅक्टरीवरती कॅम्प करून बसलेली होती। त्याला मारायचं मी लय ट्राय करतोय, पण त्याची काही मुंडी मला दिसत नव्हती आणि पाठीमागच्या साईडनं झोन पण आलेला होता। तिथून मी आतमध्ये आलो। आता एक बंदा हिकडल्या शिड्यू कॅम्प करतोय आणि दुसरा पलीकडल्या शिड्यू कॅम्प करतोय। त्यातल्या एकाला मी डाऊन करून टाकला। पाठीमागून झोन आलेला होता आणि ती बंदा शिड्यू कॅम्प करत होता, म्हणून मी झोनला आलो। त्या बंद्याला माराय मला उतरताना चान्स होता, तेवढ्यात ती खाली येऊन टेकला। मी त्याला स्कारलनी ठोकाय बघत होतो, तेवढ्यात त्यांनी मला M8 फटका मारला। माझी एसी तर निम्मी संपलेली होती आणि त्या बंद्याने माझ्यावर रश घेतलेलं होतं। मग मी इथं ग्लुवॉलचा कव्हर घेऊन अगोदर एक मेडिकेट करून घेतलं। माझ्या बॅगेत 2 ग्रेनेड शिल्लक होती। मी ग्रेनेड त्याच्या अंगावर कुक करून टाकलं, त्याला 140 डॅमेज बसलं। मग शेवटी त्याला थॉमसनच्या एका गोळीतच पालतं पाडलं आणि माझा इथं खतरनाक पैकी बुया झाला। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि आपण भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये।